ही मारुतीची मूर्त बघा पूर्ण किती मोठी आहे। हे बघा ही ती मूर्त आहे जी ज्याच्यासाठी एकदम फोटो व्हिडिओ मध्ये सर्व फेमस आहे ना। चावी कुठे गाडीची? चावी माझ्याकडे असेल ना, मला घेऊन घ्या। चावी नव्हतं घेऊन गेला गाडी? नाही मराठलं गुड मॉर्निंग सर्वांना। अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ होता। आजची दुसरी व्हिडिओ सुरुवात झाली तर पहिला गाडीला चैन लूप मारतोय। आता आपण सध्या आम्ही आहोत गोकर्णामध्ये दोघ जण। सामान इमान जवळपास पॅक झालंय, थोडं मुलं जे बाहेरचं सामान तेच बाकी आहे। तर काय आहे जवळपास ना 7:30 झालेत। आता काय करतोय गाडीला लूप मारून घेतोय बरं चैनला, जवळपास नाश्ता करतोय आणि मग एक मार्गे निघतोय। मग इथून पहिला आहे ना मुर्डेश्वरला जायचं आहे। मुर्डेश्वरला पहिला स्टॉप आहे मुर्डेश्वर। बघून एक हनुमानाचं मंदिर आहे, नाव विसरून येतं, सांगतो मला ऑन द वे काय आहे ते। तिकडे जायचं आहे, ते बघायचं आणि ते बघून जर टाइम चांगला भेटतोय तर डायरेक्ट आजचं स्टे मैसूरला होईल। अंतर जाम आहे कारण हे 80 किलोमीटर मुर्डेश्वरून पुढे मला वाटतं आय थिंक सो 80 किलोमीटर ते मंदिर आहे आणि तिथून काहीतरी 341 किलोमीटर मैसूर आहे। त्याच्यामुळे जर गेलो डायरेक्ट मैसूरला समजा तर रात्र खूप होईल। सगळं हे बघून जाईल। ऑलरेडी 7:30 वाजलेत, आम्ही निघालो नाही बाहेर। चलो गाडीला जरा लूप मारून घेऊ। उज्जैन नुकटल आणि तर सकाळी बघा असं काहीतरी हे इकडे आपलं आहे ना हे हॉटेल होतं आणि हा असा पूर्ण मार्केट आहे आणि इकडे हे गोकर्णाचा बीच आहे। आतमध्ये बीचचं कसं होतं आपल्या सगळं आहे, सगळा बीच एकच आहे। कुठून कुठून निघून नाव वेगवेगळे, बाकी काय विशेष नाही। काल तिकडे लाल माती त्यामध्ये टायर बघ चैन तशी आहे तेवढी हे करायला पाहिजे। जर गाडीला गरम होते तेव्हा बरोबर हॉटेलच्या बाजूला आहेत ना रेंटवर स्कूटी पण आहेत, प्रश्नच नाही। ते एक भारी होतं रेंटवर स्कूटी, जरी कोण डायरेक्ट आलं ना तरी स्कूटी घेतली हायर केली की गाडी करून जायचं फक्त परत नाही। मस्त गाडी मस्त राहते मस्त। आणि मेन कसं होतं मला गाडीच मेन आहे, तिला प्रॉपर ठेवणं गरजेचं आहे। कारण नाही तिथंही कुठं गडबडलं ना काम तर आपलं पण काम गडबडलं। तर बरं गुड मॉर्निंग सर्वांना। अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ। तर तुम्ही बघताय नमस्कारम साऊथ इंडियाचा एपिसोड नंबर 13। या सिरीज मध्ये आम्ही निघालो अलिबाग टू कन्याकुमारी, म्हणजे पूर्ण साऊथ इंडिया एक्सप्लोर करायला, ते पण 16 ते 20 दिवसांसाठी। आता 16 ते 20 दिवसांसाठी मी सारखं बोलतोय, आमचा टार्गेट जेव्हा काढला होता ना, जेव्हा पॉईंट सगळ्या गोष्टी ते तेवढंच जायचं होतं। आता काय होतंय काही वेळेला आम्ही जास्त अंतर खेचतो, जास्त अंतर खेचल्यावर एवढं अंतर आम्ही पुढे जातो। त्याच्यामुळे कसं आहे तेवढे दिवस लागू पण शकतात किंवा त्याच्यापेक्षा कमी पण दिवस लागू शकतात। नाही तर कसं आहे एखादा कोणतरी असतं अरे 16 ते 20 दिवस बोलला, असं बोललं तसं बोललं असतं, एवढं नाही लागला, असे लोक पण असतात, कोण नाही बोललं तरी करणारे। त्याच्यामुळे तसं नाही, आता आम्ही तेवढं टार्गेट आहे ना, जेवढे पॉईंट आहे तेवढं कव्हर तर करणार आहोत सगळे, एकूण सुटणार त्यातलं काही नाही। फक्त एका दिवशी जास्त अंतर कव्हर झालं, जास्त पॉईंट बघितले तर ऑब्व्हियसली आपण तेवढ्या गोष्टी तेवढा टाइम पुढे जाणार आहोत, बोलल्यावर तेवढे दिवस कमी होणार, बरोबर आहे। 16 ते 20 दिवस नाही, पूर्ण आपली गाडी 6000 किलोमीटर चालणार आहे। 6000चा पण टार्गेट आहे राऊंड फिगर। बघूया आता किती चालते, कमी चालते जास्त चालते तेच सांगतोय, जसा फिरतोय त्याच्यावर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी। मस्त इपिक वाली आपली रोड ट्रिप आहे, त्याच्यामुळे बघा पूर्ण। आणि इथून ह्या व्हिडिओ पासून बघताय तर परत स्टार्ट पासून बघा, प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे आपल्या प्रथमेश पाटील युट्यूब चॅनलला आहे, म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला ऑब्व्हियसली भेटणारच आहे। तर प्लेलिस्ट बघा, प्लेलिस्टला स्टार्टिंग पासून सगळा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण प्रॉपर लिंक लागेल। आता काय करतोय गाडीला योग वगैरे करून झाला, नाश्ता करूया आणि इथून निघूया। मसाला डोसा झाला, नंतर वडा झाला, वडा नंतर पुरी भाजी झाली 2 प्लेट, चहा कॉफी
आणि बाहेर आहे ना, बाहेर लॅपटॉपवर व्हिडिओ अपलोडला, त्याच्यामुळे वायफायचा पासवर्ड घेतला. कारण आपण तिथं वायफाय होता, रात्रीपासून गायबच झाला व्हिडिओ. झालं मला 2 वाजता जवळपास व्हिडिओ बनवपर्यंत. त्याच्यानंतर बघतोय तर वायफाय बसलोय, नाश्ता होईपर्यंत व्हिडिओ अपलोड झाली की इथून निघूया. इथं व्हिडिओ होते जवळपास 24% झाले. इकडे चालू आहे मूवी, इकडे आले चहा आपला. त्याच्यामुळे इथं बसलं, कारण का तो लॅपटॉप बंद झाला ना, ते परत ते लोडिंग थांबतं, म्हणजे अपलोडिंग होतं ना ते थांबतं. हे बघा माझी बॅग पण झाली. फक्त ही वरची बॅग मध्ये चप्पल टाकायचे म्हणून ठेवलंय. हे वरती झालं, ह्या साईडला बॅग झालं, नाही बॅग पण रेडी. चलो आज आहे ना थोडा तसा रोजच्या प्रमाणे लेटच झाला, कारण लवकर मी 6 वाजेपर्यंत 6-6:30 पर्यंत निघतो. आज जवळपास 9 वाजून 10 वाजला जवळपास, कारण का व्हिडिओ पण तो अपलोड करायचा राहिला होता. जेव्हा नाश्ता करायला बसलो तर अपलोड केला व्हिडिओ. त्याच्यानंतर ह्याचं पण थोडंसं हे होतं, गाडीची चेन बिन टाईट करून आणले, कारण गॅरेज वगैरे कसे 9च्या नंतर सगळे उघडतात. त्याच्यामुळे आज थोडं लेट झाला. आज 2 लोकेशन आहेत आणि 3ऱ्या लोकेशनला पुढे पोहोचायचं आहे. मुर्डेश्वर, नंतर आपलं काय ते नाव होतं, हा प्रसन्न अंजनी हनुमान, ते मूर्ती हनुमानची मोठी, तिथे एक जायचं आहे. आणि तिथून पुढे आता कसं टाइम मध्ये माहिती नाही, थोडा उशीर होईल. मैसूरला पोहोचायचा प्लॅन आहे, रात्र होईल पण. कारण तिथून हे 80 मुर्डेश्वर, परत पुढे 80 आणि त्याच्या पुढे 341 किलोमीटर मैसूर आहे. आता बघूया कसं होतं. निघालो. आजचं डिस्टन्स बघा बरोबर, तर इथून 78 किलोमीटर, 1 तास 28 मिनटं दाखवत, म्हणजे 12 वाजता पोहोचू. पहिले झालं मुर्डेश्वरला. चलो हा आपला स्टे होता, इथून निघालो होता. चलो पाठी गाडी आहे. चलो चलो, इकडं हा रस्ता आहे छोटा, पुढे आहे जागा समजा, पण इथून आहे ना मार्केटमधून जाम गर्दी होते संध्याकाळची, आणि खूप लोक येतात गोकर्णाला फिरायला. फॉरेनर लोकांचं एक विशेष आहे, सर्वकडे असतं फॉरेनर लोक. इथे पण काल पण किती जण भेटले आम्हाला. चलो आता इथून आपल्याला बाहेर पडत आहे. हा चल सरळ राईट आहे, राईट पुढे जाऊन. इकडे पहिलेच राईट साईडला मिठागृह बनवलेत, मिठागृह. हे बघा किती लांबपर्यंत आहे, दूरपर्यंत. इकडं लोकांचं शेतीचं प्रमाण पण जाम आहे, भरपूर दिसतं भरपूर. दादा मला फोन आला, मी आलो पुढे, म्हणजे निघाल्यावर आम्ही ह्याच्या स्टँडला थोडं वेल्ड करायचं होतं, म्हणून हा मागं थांबला. आणि मी याला बोललो पुढं थांबतोय, म्हणून मी येऊन पुढं थांबलो. आईला अर्धा झाला, पाऊण तास झाला, अर्धा जास्त होऊन गेला. आता मी शेवटी वाटवून त्याला फोन केला, आहेस कुठं? बोलतो मी पोहोचलो. आणि त्याचं लोकेशन चेक केलं तर 26 किलोमीटर पुढे आहे माझ्यापासून. आता मला परत एवढं, मी 26 किलोमीटर जवळपासून गेला पुढे. आता टोटल 72 किलोमीटर आहे. मी इकडे आतमध्ये जायचो, हायवेला लागला बाहेर पडून. असे चुकामुक होते हो. गडबड आहे भाई, गडबड आहे. काय करते नशीब मी फोन लावला, नाही तर इथं मी एक तास इथं थांबलो असतो. तो गेला तिथं मुर्डेश्वरला पोहोचला, मला फोन केला सर अरे हायस कुठं. आणि मी असतो गोकर्णामध्ये. भाई आज खतरनाक सीन आहे. एक तर लेट झाला आहे आणि ऑलरेडी त्यात अजून लेट आहे. तसं मस्त आहे वरती हाईटवर एकदम, आणि साईडने परत केळीची झाड आहेत, मस्त वाटते. चलो आता राईट मारायचं आहे आपल्याला, तर हायवेला लागू परत. कुमता हुबली सरळ, हुबलीला जायचं आपल्याला. चल मार राईट. असं काय करतोय, जेवण जाम जेवल्यासारखा. खतरनाक आहेत रे लोक, पण पुढं कोण ना काय ना, असं जेवण जेवल्यासारखा आरामात चाललाय. चलो हो हो, आज लेट झाला यार. हे काय रे, एवढंच आहे ना. 11 साडे 6 निघालो असतो ना. किती 1 तासाचं अंतर आहे, 1 ते 1.5 तासाचं फक्त. जम 1 तासात प्रॉपर गेलो तर कधीच पोचलो असतो एवढं तिकडे. पण आज सगळं व्हिडिओ आपले अपलोड करून निघापर्यंत सगळं वेळ झाला. ट्रक मध्ये बघा लाकडं एकदम कट करून काढतात प्रॉपर. मोठे मोठे ओंडे आहेत, ओंडे. कोस्टल स्पाइस, व्हेज नॉन व्हेज. हा हायवे पण मस्त एकदम स्ट्रेट. 21 किलोमीटर आपलं सरळच जात आहे.
टेन्शन नाही. ओ हो हो हो. आज ग्लोव्स काढून ठेवले. का होतं इथं प्रेस करायला पण थोडा प्रॉब्लेम होतो आणि ह्याच्यावर टच काढत असाल ना तर ते टच होत नाही ग्लोव्हनी पटकन, त्याच्यामुळे ग्लोव्स काढूनच ठेवले. रोड कसला मस्त दिसतो का, असा जाऊन असा पूर्ण वरती चढतो त्या डोंगरावरती, एकदम भारी. अरे आंब्याची झाडं जाम आहे तिकडे लाईनीत, हे साधी आहेत पाठी कधी आंब्याची झाडं. रोड बनवण्यासाठी ना डोंगरबाग एवढा पोखरला आहे, पूर्ण पूर्ण अर्धा डोंगरच पोखरला आहे आणि त्या डोंगराच्या मधून पूर्ण रस्ता केला आहे. वॅगिनार वाले खुशों की चावी वॅगिनार, सर्वांची बजेटमधली गाडी आहे वॅगिनार. खुशों की चावी आहे सर्वांच्या. 5-5.5 लाखामध्ये काय गाडी. मोस्ट ऑफ लोकांकडे ही वॅगिनार आणि ती इर्टिगा मोस्ट ऑफ लोकांकडे असते. मोस्ट ऑफ. लोकेशन चेक करा. अरे यार ब्युटिफुल रिव्हर तीच आहे की काय मला नाही. हे बघा एक नंबर. ते नारळाचं झाड बघ असलं समोर पूर्ण. काय मस्त फोटो तिथे. हे लोकेशनला आहेत ना ड्रोन पाहिजे आणि ड्रोन तो मिस आउट आहे आपल्याकडे. काय भारी भारी दिसतात. मंगळुरू किती 111. मंगळुरू पण भेटेल मला वाटते. आणि मुर्डेश्वर राहिले आपलं 48 किलोमीटर आणि कन्याकुमारी इथं 917 आहे. जर डायरेक्ट गेलो ना कन्याकुमारीला 917 किलोमीटर आहे. डायरेक्ट जर जायचं असतं ना कन्याकुमारी तर कधीच पोचलो असतो यावर आपण कन्याकुमारीला. एवढं अंतर आलो होतं. कन्याकुमारीचं मोठं काही एवढं विशेष नव्हतं आपल्यासाठी. कधीच पोचलो असतो. कोणतं तरी आलं काहीतरी आलंय. कुमतच आलं की काय. चला चला दादा. रेल्वे ट्रॅक आहे वरतून. काय कुठं जायचं आहे आत्ता. इथे हे दिसले बरोबर आहे ना. हा कुठं उभा आहे बघू दे. फोन लावू दे. इथंच कुठेतरी आहे. आत्ता आम्ही भेटलो. तो होता पाटी. त्यांनी ते त्याचा पण हे बी गेलं होतं ना. तो स्टँडचं पण करून झालं. त्याला माउंट पण भेटला. तो पण लावून घेतला. आता बरोबर 40 किलोमीटर इथून आहे. 12:48ला पोहोचू मॅप दाखवत आहे. चलो. रोड आहे चांगला पण त्याचा आज टाईमपास जामच झाला. भरपूर लेट झाला. तर एवढं उशीर पण आम्ही थांबत नाही तर कधी. आजच्या दिवसातला पहिला टोलगेट लागला आपला. इकडे यमुना एक्सप्रेस हायवेला वगैरे आहेत ना पैसे आहेत बाईकचे पण. आता हे समजा आपल्याकडे या साईडचे सगळे फ्री येत आहेत बाईकला. पण तिकडचे जे बनवलेले आहेत ना ते तर कडक आहेत एक्सप्रेस. तिकडे मला वाटते बाईकला पैसे आहेत. चलो. शिवशंभो. तिकडे वरती काहीतरी आहे मोठं दीपस्तंभासारखं दिसतंय. काय माहिती नाही पण काहीतरी आहे. घारी जामच आहेत रे. घारीनं काहीतरी दिसतंय वरतून. किती झाले अजून. 27 किलोमीटर बाकी आहे. हे कसं हा रोड चांगला आहे ना त्याच्यामुळे जाम पटापट यायला होते. पण आज आम्हाला निघायला उशीर झाला आहे ना त्याच्यामुळे सगळी गडबड आहे. काय चाललंय याचं. आई शपथ एक नंबर यार. आता परत बघा. कुठली नदी आहे. शरावती नदी. शरावती नदी. ओके. हे चेक करा यार कसलं सुंदर दिसतंय. एक नंबर. चलो पण निघू यांच्या साईडला.
म्हणजे. हे बघा मॅपवर बघितलं ना नीट, तर हा इकडं पूर्ण हा बीच आहे या साईडला, म्हणजे हा सी आहे इकडं पूर्ण, आणि इथून चाललोय आपण पूर्ण असं टर्न मारून मुर्डेश्वरला. त्याच्यामुळे पूर्ण स्टेटच आहोत टोटल. परत असंच खाली जायचं आपल्याला इकडे कर्नाटकपासून असं खाली 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 चाललोय ना आता पूर्ण. तर NS पल्सर जी आपली गाडी आहे ना, पल्सरचे सगळे मॉडेल, मोस्ट ऑफ पल्सर मॅक्स मला किती आत्तापासून मगाशी आम्ही तिकडून निघाल्यापासून आहे ना कोकणापासून पल्सर दिसले असे सगळे प्रकार आहेत पल्सरचे. आणि NS जास्त आहे सर्वात भरपूर. इकडे कर्नाटक केरळमध्ये या गाड्यांची क्रेज जाम आहे, भरपूर म्हणजे भरपूरच क्रेज आहे. NS आहे, 220 आहेत, बाकीचे मॉडेल आहेत 150 180 ते मॉडेल आहे सर्व, पण गाड्या भरपूर आहेत पल्सर. बजाजचं मार्केट इकडं पॉवरफुलच आहे. हे बघा मुर्डेश्वर, इथून राईट. आता राईट मारत आहे. चलो, त्याच्या गाडीत पेट्रोल टाकत होता. अरे काय उलटे सुलटे येतात सगळे. तर तिकडे पेट्रोल पंपवर गेलो तर म्हणून इकडे सर्व्हिस रोडला गाडी टाकली. चलो, अरे वा सुंदर. हे बघा ही बस मागाशी तुम्हाला दाखवतो, स्कूल बस आहे. स्कूल बस आहे की हां स्कूल बस होती, कारण पोरं तर उतरली मगाशी. चलो जी चलो. हो सुंदर. सगळे आडवे तिडवे येतात येड्यासारखे नुसते. चलो वेलकम टू मुर्डेश्वर. यस, इकडे फॅन्स फॉलोइंग जाम आहे यांची, इकडच्या लोकांचे ॲक्टरचे, आणि जाम रिस्पेक्ट देतात सर्वजण, कारण ते लोक तसे वागतात पण. कारण सगळीकडे त्या दिवशी कुठे ह्याला हॅम्पीमध्ये हॉटेलमध्ये गेलो होतो ना, तिथे पण त्यांचे सर्वांचे फोटो वगैरे लावलेले. मुर्डेश्वर, अरे रस्ता इथं मस्त बनवला आहे. बाबू बघतोय चक्कून, पोरांची शाळा सुटलेली आहे अशा प्रकारे. पोरं मस्त बनवलं, एंट्रन्स वगैरे, स्ट्रीट लाईट वगैरे आहेत प्रॉपर. बरोबर एंडिंगला आहे, 20ला टच, त्याच्यामुळे पूर्ण ते मंदिराला आहे ना. चलो चलो चलो. आता काय झालं माहिती का विषय, इथून आहे ना चाललं आतमध्ये मंदिरात एंट्रीला. कारण काय आहे, 1 वाजता बोलते मंदिर बंद होतं, दर्शन नाही भेटणार. आणि ह्या त्या वरती पाठीमागची शंकराची मूर्ती आहे ना, तिथपर्यंत बोलते जाऊ शकतो बोलते आपण. असं आहे, किती पब्लिक आहे, अरे बाप रे. ह्या बघा इथं पार्किंगला गाड्या, ही इकडे साईडला बीचच आहे. त्याच्यामुळे मंदिर ओपन होतं 3ला, दर्शन नाही भेटणार. तुम्ही बोलते मूर्तीपर्यंत जाऊ शकता. आता त्यांच्याकडे ते रूमवाले होते ना समोर, ते सांगत होते तिथं पार्किंग असेल नाही. गर्दी बघ किती आहे. हे थांब, चलो. बाईकला फ्री पार्किंग आहे. हो साऊथ स्टाईल लुंगी लावणार आहोत आपण, पण लावणार आहोत बघायला वाटे. हो ह्या फोटोसाठी सगळेजण हे करतात. पण देवळात खूप गर्दी आहे. हो शिवशंभो इन. हाच तर खरा फोटो आहे. हे तिकडं आहे, तिकडं. कारच आहेत रे सगळ्या इकडं. हे ऐक मी काय बोलतो,
आता हे बघा इथे पोहोचलो आणि नेमका आहे ना सण आहे डोक्यावरती, त्याच्यामुळे हे बघा सगळं ब्लॅक 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 दिसतंय सगळं. आणि ह्याच्या बरोबर पाठीमध्ये शंकराची मूर्ती आहे. आता काय केलंय लगेच आहे ना आपल्याकडे, आणि आता हे मला वाटतं 1 वाजता मंदिर बंद होतं आणि 3 वाजता ओपन होतं. आपण काय दर्शनात जात नाही कारण गाड्या क्राऊड एवढा आहे ना. ही इकडं पार्किंग आहे बीचच्या त्या साईडला आहे, तिकडे वरती पण गाड्या आहेत आणि फुल सर्व पॅक आहे. त्याच्यामुळे दर्शनाला आतमध्ये लाईनीत उभा राहिलो ना. आणि परत मला वाटतं हे चेंज करायला लागेल, ते धोतर वगैरे मला हे धोतर कसं लुंगी लावून जायला लागतंय व्हाईट वाली. त्याच्यामुळे आता बाकी इथं पडत ना, कारण आपल्याला ह्याला इथे तिरुवनंतपुरमला आहे ना, तिकडे आपल्याला गेटअप होणार आहे, फोटो पण निघणार आहे. तर काय करतो लगेज रूम आहे ना इथे लगेज, इथे काहीतरी 20 रुपये पर बॅग लगेज आहे. म्हणजे सगळं आपलं लगेज इथे ठेवतोय. फक्त गोप्रो आणि आपले जे हेल्मेट आहे ते सोबत ठेवतोय. बाकी तिकडे जाऊ, फोटो काढू, व्हिडिओ काढू, जरा बीचवर फिरू, लगेज उचलू, परत लावू बॅग इथे बाईकवरती आणि निघून जाऊया. कारण का एवढं वेळ थांबायला आपल्याला टाइम नाही आहे आणि आपल्याला पुढे जायचंय. परत ते पुढचं 80 किलोमीटर कव्हर करायचं आहे आणि त्याच्यानंतर परत पुढे म्हैसूर पर्यंत जायचं आहे. हा पुढचं बघू, पण त्याच्यावर डिपेंड आहे. पहिले एक गाडी हा इथे होईल, वेळ जाईल. पहिले ह्या एका गाडीवर उतरवतोय, ते ठेवतो आतमध्ये. तेच बोलतोय आधी रूम वाला पण, आता रूम वाला बोलतो 500 रुपये घेऊन म्हणून ठीक आहे. विचारलं इथे 20 रुपये पर बॅग प्रमाणे, म्हणजे एक कडेच्या बॅग उतरवून ठेवतोय, जे मेन सामान आहे सोबत ठेवतोय. आता इथे आहे ना लगेज रूम मध्ये आपलं सर्व लगेज ठेवलं. 1-2 बॅग आहेत, हे आपले हायड्रेशन बॅग आणि ही माझी एक बॅग आहे ती घेतली, काय घेतलेले आहेत. आणि बाकी साईडवाले बॅग, बाकी तिकडं वगैरे घेतलं हेच ठेवतो. आता काय चेंज करत नाही, कारण का ऊन झालंय ना. आणि हे आपलं काय होतं, एवढ्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या परत उतरवा, परत ते ठेवा, परत जाताना त्या गाडीवर ठेवा, जाम गडबडून जाते. त्याच्यामुळे ठीक आहे इथं ठेवला त्या ट्रस्टच्या रूम मध्ये. काय 20 रुपये ना. हा त्याच्यामुळे हे इथं बरं पडतं लगेच रूम मध्ये, कारण ते रूम तिथं 500, इथे 20 रुपये पर बॅग प्रमाणे आहे. त्याच्यामुळे इथं ते सर्व बॅग ठेवल्या. तर काय करतोय, मंदिर मराठी बंद झालं. हो तो बघा मेन गेट बंदच केला. डायरेक्ट 3 ला ओपन. आपण आतमध्ये तसं पण जाणार नाही, ऑलरेडी गर्दी खूप आहे आणि दर्शन होणार ना. आपल्याला जायचं अजून पुढे. त्याच्यामुळे जे आपले फोटो सेशन जे आहेत ना, फोटो सेशन करू, रील करू, आपला ब्लॉग बनवू आणि निघूया. चल बाकी घे. पार्किंग बघा इथून किती आहे. हे एवढ्या गाड्या आहेत आणि हे चेक करा, 1 नंबर ना. आणि तो तिकडे पलीकडे बीच आहे, तर तिकडे पण जाऊ, बीचवर पण जाऊ. चल हे बघा ही ती मूर्ती आहे जी ज्याच्यासाठी एकदम फोटो व्हिडिओ मध्ये सर्व फेमस आहे ना ती. कारण बरोबर आहे ना, हे बघा हे इकडे खाली देऊळ आहे, खालून तिकडे दर्शनाला जायला रस्ता आहे आतमध्ये. आणि हा इथं पण हे छोटं टेम्पलच आहे इकडे वरती आणि इथे. आणि हे इथे इथून ब्लॅक दिसत ना थोडं का सूर्य आहे वरती. तर जरा आहे ना प्रॉपर ते सर्व ठेवलंय. आता फोटो वगैरे जरा क्लिक करतो मस्त, फोटो रील, आणि मग लगेच निघूया इथून. कारण दर्शन घ्यायला गेलो ना, आणि जायला पण काय नाही, जाण्यापेक्षा मेन आता इथं ड्रेसिंग आहे यांची मला वाटते. हा बघा हे असं देऊळ आणि इथे हे हा बीच आहे आणि हे इथलं असं लोकेशन. हा पूर्ण बीच आहे, बॅक साईड पूर्ण ती तिकडून पण आहे. जरा तिथपर्यंत चालत जाऊ ना. ह्याची हाईट ना मला विसरलो मी, काहीतरी हाय विसरलो. हे इथलं मंदिर आहे खाली आणि इथे पण जायला आहे वरती. पण आता काय विषय आहे माहिती, सगळं हे शूज पण सगळं हे ठेवून जायला आहे ना, सगळ्या गोष्टी रिस्की काम वाटतो आपल्या. नशीब ते बॅगांचं होतं आहे तर मग तिथे ते लगेज मध्ये कसं कमी मध्ये गेलं, नाही तर मग रूम घ्यायला लागला असतं बॅगा ठेवायला. कारण एवढी पब्लिक आहे, लाखोनी लोक असतील आता. आणि त्याच्यासाठी कसं आहे, एवढं आपण लगेच सोडून जाऊ शकत नाही. आपलं सगळं आहे, लॅपटॉप आहे, बाकीच्या वस्तू आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. इथून घेऊ चक्कर जरा. मग इकडं आलो या साईडला, मी खाली जाऊन जरा फोटो तुम्हाला बॅक साईडने दाखवतो. जरा पहिलं ब्लॉग शूट करून घेऊ आणि मग बोललो रील काढूया. हे बघा इथून बॅक साईडला आलो प्रॉपर, आणि इथून बीच पाणी चेक करा, 1 नंबर पाणी आहे बघा. हा इथून ही एंट्रन्स आणि हे हा असा पूर्ण बीच आहे, 1 नंबर. तिकडून गाडी उतरवला आहे जागा मला वाटते पूर्ण खालपर्यंत. इथं आहे ना ही जरा बदामांची झाडांची सावली आहे, त्याच्यामुळे इथं मस्त गार वाटतं इथं. आणि वारा पण पाण्याचा तिकडं उन्हाने बेकार गरम होते. वरती पण जायला आहे तिकडं, पण वरती तेवढा तिथं आहे ना चप्पल काढूनच जायला लागलं. आणि हे शूज बीज ठेवून जायला जाम वैताग येते सगळीकडं. बॅगा तिकडे खाली ठेवल्यात. या
आणि इथली आहे ना म्हणजे मुर्डेश्वरची स्कुबा डायव्हिंग पण फेमस आहे सांगते. आम्ही बघितलं होतं पण आता स्कुबा डायव्हिंग किंवा बाकी ह्या गोष्टी करायला एवढा टाइम नाही. कारण हा इथे समोर आयलँड दिसतो मला वाटतं. इकडेच कुठेतरी नेतात ते लोक. कुठं गेला हा बघा तिकडे आहे ना तिथं समोर ह्याच्या बॅक साईडला मला वाटतं नेतात तिकडे. आय थिंक सो. आपल्या भारतातली सेकंड नंबर काय असं ती स्कुबा डायव्हिंग आहे. चांगली इथली. हिट मुळे आहे ना सगळं हिटर झालेत सगळे फुल. आता आहे ना 1-2 क्लिक काढले आणि नेमका आता जे टाइम आहे ना त्या टाइमला आलोय ते पूर्ण आहे डोक्यावर ऊन सगळं फोटो येतात काळे. हे बघा इकडं ऊन आहे तिथं ती मूर्त आहे. सगळे फोटो काळे येतात. विषय तरी ऍडजस्ट करतोय बाईक सोबत काढू. या साईडला फोटो काढले तर सगळे बोर येते. येते रे पण काय करणार आपण ते हवायचं नाही यायचं आहे. आईस्क्रीम नको वाट लागतंय. नको खाऊ नको. काय ना रिटर्न आलो कारण जाम गरम करतोय. हे बघा चाललो आता कारण हे मंदिर जवळपास 3ला ओपन होईल. आपल्याला अजून जायचंय पुढे. हे दे आता इथून लगेज घेतोय गाडीवर टाकतोय आणि आता तुम्हाला डायरेक्ट मोटो ब्लॉक मध्येच बोलतो. चलो ओके चलो. निघतो आता इथून. आणि हे बघा आता आहे ना सगळेजण लाईनच उभे राहिले तिकडे. कारण 3ला देऊळ ओपन होईल त्याच्यामुळे सर्वजण लाईनमध्ये आहेत. त्याला 3-6 झाले नाही 2-8 झाले. हे गाड्यात पुढे आहे थोडंसं. आणि हा इकडं पूर्ण मुर्डेश्वर बीच. चलो जाऊया आपण आता. अंजनिया हनुमान टेम्पल 73 किलोमीटर आहे इथून तिकडं पोहोचत आहे. बॉडी डिहायड्रेट खूप होते कारण आत्ता मी पाणी पिलं आणि परत ताण लागली. रेंटवर गाड्या जामच आहेत रे. रेंटवरला सेलला इंडोस्टील चलो आता आहे ना निघालो परत तिथून. कारण का बॉडी एवढी डिहायड्रेट झाली ना हिशोबाच्या पलीकडे. एक तर रात्री मी पण उशिरा झोपलो कारण ते एडिटिंग करत होतो. त्यात वायफाय गेला तर सकाळी नाश्ता करत बसलो. त्या दुसऱ्या हॉटेलमधून अपलोड केले व्हिडिओ. आणि आता हे आजचे लोकेशन होते. एक लेट झाला निघाला. त्यात परत इथं मुर्डेश्वरला गेलो. तिथं बॅगा उतरवल्या परत बाईकवर चढवल्या. आता परत ते अंजनी टेम्पल. हे समजा गाडी डायरेक्ट जाते काय प्रश्न नाही. पण इथे आता ते बघूया पुढे एनर्जी राहिली तर पुढे जाऊ. पुढून त्याची 341 किलोमीटर म्हैसूर आहे. तर एवढी गाडी चालवून आता मला वाटते आज तरी पॉसिबल नाही. आज स्टे करावाच लागेल इकडे. आणि ऑलरेडी 4 वाजलेत कारण 341 बोलले 11-12 वाजतील पोहोचवलं तिकडे म्हैसूरमध्ये. बघूया आता काय होतं ते कारण बॉडी जामच अशक्त झाली. तो वरती समोरचा डोंगर बघा कसला आहे. अर्धा एमटी दिसतो आणि अर्ध्याकडे पूर्ण झाड आहे तशी है ना. आता ना झोप यायला लागली. झोप एवढी स्पीड कमी केला आणि हेल्मेटची वायझर ओपन केली
कारण रात्री पण उशीर होतो आणि निघालो उशिरा आणि त्यात बॉडी डिहायड्रेट झाली, एवढा कंटाळा आलाय ना. आता हे बघा 34 मिनटं दाखवतोय, 31 किलोमीटर झालंय, 30 किलोमीटरनं लेफ्ट आहे. चलो बाबा चलो, एकदा पोहोचू दे. मला वाटत ना आता पुढं जाऊ मी, इथंच रूम घेऊन झालं लागत. एवढी बॉडी डिहायड्रेट आणि कंटाळा आलाय ना, काही विषयावर नका. हे बघा एकदम एकदम आहे ना बीचच्या साईडून रोड आहे आणि हा इकडे समुद्र दिसतंय की ना माहिती ना, कारण सण असा आहे. पण हे बघा पूर्ण बीच आहे राईट साईडने आपल्या. थांबत ना आता, कारण ऑलरेडी झोप येत आहे. पोचतो. हे बघा एक नंबर व्ह्यू, अरे एक नंबर मॅन, जबरदस्त. हो 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 हो, आता आता बघा आता दिसत हे ना बात हुई. हे देखो, दिस इज कर्नाटका. इथून बघा आता बघा पूर्ण राईट साइड पूर्ण सी आहे बघा, एक नंबर आहे. हा ओके ओके ओके, आता क्लिक झालं. इथं मध्ये मध्ये वाळू आहे ना, हे लोकेशन बघितलं होतं, आता समजलं. इकडे जाताना लागते हे लोकेशन. यस, हे ड्रोन फुटेजचं लोकेशन बघितलं होतं, एक नंबर लोकेशन आहे. असे बाहेर निघाले त्याचे पीस वाळूचे. आत्ता क्लिक झालं ते, हे अर्धे पॅच घेतल्यावर ते लोकेशन आहे. अरे काय रे, हम आप गोल गोल फिरवतोय. आठ गाडी जाऊ दे, लेफ्ट आतमध्ये. थांब थांब थांब. सर्विस रोड लोकेशन तर भेटलंय, पण हे गावात आलो बघू दे. हा बजरंगबलीचं इथं दिसते नाव ना. काय काय माहिती. हां भेटलं बरोबर होत. अरे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. हे दगड बघ भेटला. हे बघा ना, फॉरेनर लोक आहे तिथे. जय बजरंगबली, तोड दे दुश्मन की नली. परफेक्ट. हा धूळ खाय. परफेक्ट परफेक्ट. हे एकदम मराठी, हे प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये म्हणजे हे घेतलं. कारण एवढी बॉडी डिहायड्रेट झालं ना, 2 संपवले, परत 2 मागवले, पण भरपूरच. आजच्या दिवसातलं जे आपलं सेकंड लोकेशन होतं ना, जे हनुमानाचं आहे, नाव पण विसरलं काहीतरी आहे, तर ते तिथं पोचले. बघा ही मारुतीची मूर्त बघा, पूर्ण किती मोठी आहे ना. आणि इथं ही मला वाटतं ना जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, कारण बाकी काय दिसत नाही, जास्त माणसं कोणत नाही. ही पूर्ण त्या साईडला घर आहेत आणि हा असा एवढाच एरिया आहे सगळा. गाडी इथं लावलंय, आपली गाडी इकडे आहे आणि समोर हे मंदिर आहे पूर्ण.
खाली मंदिर आहे पाया पडला आणि वरती ही पूर्ण मूर्त बनवली एवढी मोठी. ह्याचे ड्रोनचे व्हिडिओ ह्याचे आहेत ना भारीत एकदम. पण आपल्याकडे नाही बोलल्यावर काहीच नाही करू शकत ना. झोप एवढी येत होती ना हिशोबाच्या पलीकडे बेकार. आणि अजून पण असं आलंय इथं रूम पुढे तर घ्यावा आणि झोपावा. आता पुढे जायची इच्छा नाही. खतरनाक काम झालंय. आता काय माहिती का दुसरा प्लॅन. आता हे झालं आजच्या दिवसाचे 2 लोकेशन होते. हे इथं पाया पडतो. 2 लोकेशन कंप्लीट झाले. आता इथून जायचं मैसूर. मैसूर किती किलोमीटर आहे बघूया. आणि तिथून काय करू इथून जेवढं जाता येईल ना आता काळोखोईपर्यंत तेवढं जाऊ. पण जाम झोप आहे लिटरली. कारण गाडी चालवायची इच्छा नाही. डोळे अक्षर 2-3 वेळा मिळतात. त्याच्या पण सेम कंडिशन झाली. त्याच्यामुळे आता मध्ये कुठे राहू. मग उद्या सकाळी लवकर उठलो का डायरेक्ट मैसूरकडे पळून जाऊ. ರವಡ ಹೌದು ನೈವೇದ್ಯ ಅಂದ್ರೆ ಅದೇ 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 ಪ್ರಸಾದ್ ಪ್ರಸಾದ್ ಹಾ ಹಾ ಹೋಗ್ಬೇಡಿ ಬನ್ನಿ. ದೇವದೇವತಾಯ ನಮ ರಾಮಾಯ ರಾಮಚಂದ್ರಾಯ ರಾಮೇಶ್ವರಾಯ ನಮ. ಎದುರು ಮಾಡುವಂತ ಸೇವೆ ಸಂತೋಷ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಯಾವ ದಿನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಚಿಂತನೆ ಮಾಡಬೇಕು ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಸ್ನಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ದೇವರನ್ನು ಮಾಡಿ ಪ್ರಸಾದ ಕೊಡ್ತೇನೆ. ಪ್ರಸಾದ ಇಲ್ಲಿ ಆಯ್ತಾ. ಓಂ ಶಿವಾಯ ನಮಃ. ಓಂ येऊन खरंच बरं वाटलं. कारण तिकडे आलो तिकडून आता इथपर्यंत आलो. पण इथे हे गुरुजी होते ना ते बाकी त्यांच्या भाषेत बोलत होते. पण हे छोटीशी आरती अशी केली, आशीर्वाद दिला, प्रसाद दिला, खूप छान वाटलं. तर आता चाललं इथं फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले. तुम्हाला ते इंस्टाग्रामला आपल्या बघायला मिळतील. इंस्टाग्रामला प्रथम फोटो ऑफिसला बघायला भेटेल. आता आमचा दोघांचा फोटो काढून झाला. हे इथं दुसरे बायकर्स आले ते फोटो काढतात. आम्ही पण दोघांचा काढले कॉमन फोटो. तर आता काय करतो माहितीये का, आता इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू नाही करत. कारण कसं आहे जास्त व्हिडिओ वाढवण्यात पण काय अर्थ ना. तर इथून आहे ना मैसूरला पुढे जायचं आहे. पण मैसूरला इथून 350 341 ते 350 किलोमीटर अंतर आहे. एवढं काय आता खेचू शकत नाही. गेलो तर रात्री 1 वाजेल आणि ऑलरेडी झोप इथे कंटाळा आलाय. अर्धे बंद कुठेतरी जातो आणि तिथे स्टॉप करतो आणि तिथून मग स्टे घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी कंटिन्यू करू. तर ठीक आहे चला, व्हिडिओ का वाढवत नाही. इथपर्यंत व्हिडिओ बघितलात आणि आपली ही सिरीज सुरू झालेली तुम्हाला माहिती आहे. ओके, त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जाऊ दे लोकांपर्यंत. इथपर्यंत व्हिडिओ बघतात. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.